सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कलाकारमध्ये. आणि आज कलाकारमध्ये आपल्यासोबत थेट शूटवर जाताना लगेच आपल्याला भेटलेलं आहे रुपाली भोज. रुपाली, खूप खूप स्वागत आहे. वेलकम टू कलाकार. सगळ्यात सुद्धा खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आणि स्वागत कुठे हो? लॅविश कार म्हणजे फारच लॅविश कार. आणि खरं तर रुपालीशी गप्पा मारताना एक इंस्टाग्रामचा व्हिडिओ मी पाहिला आणि तो व्हिडिओ पाहत असताना मला खरंच असं जाणवलं की हे एक ड्रीम होतं जे त्यांनी अचीव्ह केलंय. आणि ते फक्त त्यांच्या नाही तर त्यांच्या मम्मा बाबांच्या डोळ्यात, त्यांच्या भावाच्या डोळ्यात हे ते दिसत होतं. सगळ्यात पहिल्यांदा दिस इज अ ड्रीम, राईट? लेट्स टॉक अबाउट द रिसेंट थिंग्स. हे ड्रीम अचीव्ह करताना व्हॉट वॉज अ फिलिंग्स ऑल टुगेदर? इट वाज वी कॅनॉट कॉल इट अ ड्रीम Yeah. पण ऑफकोर्स एक बकेट लिस्ट मध्ये आपण जेव्हा सगळ्या गोष्टी टिक करत असतो किंवा लिहित असतो Right. तेव्हा डेफिनेटली ही बकेट लिस्ट मधली एक गोष्ट डेफिनेटली होती. सो या म्हणजे अजूनही स्वप्न काही पूर्ण झालेलं असं नाहीये. आय विल टेल इट की Right. ओके अब ये हो गया कम्प्लीट. कारण आयुष्यातनं माणसाने कंटेंट नसावं असं Right. मला वाटतं की हो गया सगळं झालंय, केलंय, जमलंय. असं नसलं पाहिजे, असं right. नसलं पाहिजे. यू शुड कीप ड्रीमिंग अँड यू शुड कीप अचीविंग दॅट. पण मला खूपदा असं वाटतं ना, या सगळ्यांमध्ये कलाकार या शोचं नाव रुपाली. सो कलाकार इन द कार Okay. असं आमचं झोन आहे हा सगळा. तर सगळ्यात पहिल्यांदा ड्रायव्हिंग कधी हातेली? वेन डिड यू स्टार्ट ड्रायव्हिंग ऑल टुगेदर? ड्रायव्हिंग आय थिंक मी 2013ला, कारण बडी दूरचं शूटिंग करायचे मी. Right. आणि त्याचं मालाडला शूट असायचं आणि मी विरारहून अपडाऊन करायचे. सो काय व्हायचं, ड्रायव्हर होता तेव्हा, पण काय व्हायचं 12-14 तास आम्ही शूटिंग केल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत त्याच कॉल टाईमला पोहोचायचं. सो मग त्यांचं असं व्हायचं की अरे परत जायचंय का, परत ते सगळं करायचंय का, असं व्हायचं. मग सुट्टी मिळाल्यानंतर म्हणजे बाकीची जी कामं आहेत, राईट. पार्लर म्हणा किंवा जी काही कामं असतील, सो त्यासाठी सुद्धा ड्रायव्हर येईल मग आपण जाऊ. मला ना ती डिपेंडन्सी नको होती. आणि स्टेरिंग माझ्या हातात आहे, मला वाटेल तेव्हा मी ती थांबवू शकते, मला वाटेल तेव्हा मी ती कुठेही नेऊ शकते. सो आय थिंक दिस इंडिपेंडन्स, जी इंडिपेंडेंट असणं फार गरजेचं आहे. की ही स्वप्न नाहीये, पण कुठे ना कुठे एक बकेट लिस्ट तरी आमची टिक झालेली आहे. या सगळ्यात जर मी तुम्हाला विचारलं की कुठली गाडी तुमच्या आयुष्यातली जी तुम्ही पहिल्यांदा विकत घेतली असेल किंवा त्या गाडीने तुमच्या सगळ्या गोष्टी पाहिल्या, मग तुमच्या आठवणी असतील, गुड मेमरीज असतील, प्रवास असेल, प्रॉफिट लॉस असेल, ती कुठली गाडी आहे आणि का? ऑल्टो घेतली होती मी. सेकंड हँड होती, ब्लॅक Right. कलरची होती. 4248 असा नंबर होता त्या गाडीचा. ती गाडी मी पहिल्यांदा घेतली. त्यावेळेला मी परत कलावंत स्टुडिओला शूट करायचे. Right. आणि त्यावेळेला म्हणजे 3 कामं सुरू होती. म्हणजे कलावंतला त्या सिरियलचं शूटिंग करायचे, त्यानंतर मग मी बेलापूरला यायचे एका चॅनलसाठी. मी सुगरण या कार्यक्रमाचं लाईव्ह अँकरिंग करायचे. Exactly. त्याच्यानंतर नाटकाचे प्रयोग सुरू होते. सो असं म्हणजे बेलापूर टू मड टू Once four सगळं सुरू होतं. हो असं होतं. आणि रात्री उशिरा पॅकअप झाल्यानंतर ट्रेनसाठी येणं वगैरे ते मला फार ऑड वाटायला लागलं त्या सगळ्या गोष्टी. आणि सगळं आयुष्याचा संसार सगळा घेऊन चालायचा. म्हणजे इथनं दुसऱ्या सेटवर जायचं म्हणून तिकडचं काही खाण्यापिण्याच्या गोष्टी म्हणा किंवा जे काही असेल ते. सो इट बिकेम व्हेरी डिफिकल्ट. सो आय थॉट की अरे चल आपण सेकंड हँड पण घेऊया तर खरं. सो तशी ती गाडी आली. आणि त्याच्यानंतर मग ती बरीच वर्ष होती ती. आणि ऑफकोर्स जसं तुम्ही म्हणालात की दिस इज समथिंग, आपण खूप वेळ या गाडीत घालवतो. Right. सगळ्या गोष्टी आपण गाडीशी शेअर करत असतो. सो माझं डेफिनेटली तसं आहे. मी बाप्पाशी गप्पा मारते, तर स्वामी आहेत, स्वामींशी गप्पा मारते. मी जे काही असेल ते वेंट आउट करायचं असेल ते इथे, मग स्विच ऑफ करायचं आणि मग सेटवर पाऊल ठेवायचं फ्रेश माइंडने बोलायचं. हो. किंवा सेटवरनं काही झालं असेल तर बोलायचं आणि मग नंतर मग तसं घरात पाऊल ठेवायचं. ते कॅरी फॉरवर्ड नाही करायचं. मी माझ्या प्रत्येक गोष्टीशी खूप अटॅच्ड असते. मी आता काल मी आले त्याच्यानंतर मग मी माझी गाडी मी धुतली. इज इट? या मी सेटवर पण, मी आईच्या सेटवर सुद्धा मी विरारहून यायचे. 1 ते 8:30चा कॉल टाईम. मी 8ला कधी 7:45ला वगैरे पोहोचायचे. ट्रॅफिकचा मला अंदाज नसायचा. अनप्रेडिक्टेबल ट्रॅफिक आहे. त्याच्यामुळे सेटवर आल्यानंतर वेळ असायचा माझ्याकडे. मग पाईप घ्यायचा, गाडी आपल्या पद्धतीने वॉश करायची,
काल सुद्धा मी वॉश केली. मग ते आमचे जे आहेत गार्ड, सिक्युरिटी गार्ड, त्याने आईला सांगितलं की दीदी को बोलो मैं भी हूँ. मैं धो के देता हूँ, मेरे को बुरा लगा दीदी गाडी धो रही थी. मम्मी म्हणाली नाही रे, ती तिचं स्वतःच ती करते. सो या. पण हे या सगळ्या गोष्टी आता तुम्ही म्हणता म्हणालात की इज दॅट कम फ्रॉम दी अपब्रिंगिंग ऑल्सो. म्हणजे आपण कितीही वर पोचलो तरी जिकडे गोष्ट आपली असते की आपण इथे आहोत, आपण काम केलं पाहिजे, काम कितीही झालं तरी आपण घरी गोष्टी नेल्या पाहिजेत किंवा आपण स्वतःची कामं स्वतःच केली पाहिजेत. इज दॅट कम फ्रॉम द अपब्रिंगिंग ऑल्सो असं तुम्हाला वाटतं? हा, डेफिनेटली ते येतच असं. पण मला असं वाटतं की स्वतःचं आपल्या स्वतःच्या गोष्टी सुद्धा आपण आपल्याला कळल्या पाहिजेत. कारण आपण 12-14 तास बाहेर असतो, काम करत असतो. घरच्यांची काही चूक नसते ना. म्हणजे घरी आपण कधी येणार याची वाट बघणारे आपले आई वडील, भाऊ बहीण सगळेच असतात. सो त्यांच्यासाठीचा तो वेळ, मग मला सुट्टी मिळेल तेव्हा मी प्लॅन करेन किंवा मला वाटेल तेव्हा नाही. माझ्यासाठी ते सगळं फेक आहे, ते सगळं नॉनसेन्स थिअरी आहे ती. मला असं वाटतं की तुम्ही 12-14 तास कितीही तुम्ही काम करून आल्यानंतर तुम्हाला स्विच ऑफ करून घरात गेल्यानंतर मी रुपाली असते घरी गेल्यानंतर. मी काही कुठलं कॅरेक्टर घेऊन जात नाही घरी. म्हणजे दॅट हॅज बिकम माय काय म्हणतात एक्सरसाइज फॉर इयर्स नाव, की मी ते कॅरेक्टर घेऊन जात नाही घरी. कारण मग माझ्यासाठी ते घरचं आणि बाहेरचं काही वेगळं राहणार नाही. जे आपण म्हणतो ना प्रोफेशनल आणि पर्सनल, ते वेगळं राहत नाही. जॉबवरती जाते, हिला कसं माहिती असणार घरी काय चाललंय नाही. माझं उलट आहे, माझं सगळं उलट आहे आयुष्यात. मला डे टू डे लाईफ मधले अपडेट्स मी घेत असते. त्यांनी देण्याची गरज नाहीये. इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी टू अंडरस्टँड की व्हॉट इज हॅपनिंग. म्हणजे आम्ही बबलला शूट करत होतो जेव्हा सिल्वासाला, जेव्हा कोविडच्या वेळेला. सो घरातलं जे काही महिनाभराचं जे काही ग्रोसरी आहे ते भरून गेलो होतो. आणि त्याच्यात मला माहित होतं की हे एवढ्या दिवसांसाठीच भरलेलं आहे. कारण 50 दिवस तिथे शूट करणार हे माहीतच नव्हतं आणि ते आपल्या हातात देखील नव्हतं. हा, असं वाटलं होतं की हा ठीक आहे, चला मॅक्सिमम 10-15 दिवस. सो तेवढं व्हायचं की बाबा हा सामान आपण भरलेलं आहे, 15 दिवसानंतर आपण येणार होतो. पण ते एक्सटेंड झाल्यानंतर असं झालं की अरे नाही, आपण एवढंच भरून गेलो होतो. सो मी तिथनं सगळं ग्रॉसरीचं सामान भरलं होतं. म्हणजे मी ऑर्डर करून टाकलं होतं. सो हे अपडेट असणं फार गरजेचं आहे. यू कॅनॉट गिव्ह एनी एक्सक्युजेस. मला ह्या पळवाटा वाटतात की एक्सक्युजेस की मी तर बाहेर काम करतो किंवा करते किंवा मला वेळच नाही. नाही, वेळ सगळ्यांना असतो. तुम्हाला पण 24 तास आहेत, माझ्याकडे पण 24 तास आहेत. माझ्याकडे 25 असते तर गोष्ट वेगळी आहे, पण 24 प्रत्येकाकडे. मग जर तुम्ही तो वेळ स्वतःसाठी जेव्हा काढता, तुमचा एक्सरसाइज आणि तुमच्या डेली गोष्टींसाठी, तर मला वाटतं तो वेळ तुम्ही फॅमिलीसाठी सुद्धा काढणं गरजेचं. नाहीतर एकटे राहा. आपल्या आयुष्यात एक कॅरेक्टर येणं आणि ते कॅरेक्टर आपलं आयुष्य बनवणं हे खूप कलाकारांच्या बाबतीत होत नाही, पण तुमच्यावर झालं. जसं सुकन्या मुनेंच्या आयुष्यात आभाळमाया आलं, बरोबर. जसं अरुंधतींच्या आयुष्यात मधुराणीच्या आयुष्यात अरुंधती आलं, तसं तुमच्या आयुष्यात पण ते कॅरेक्टर आलं. किती अभिमान वाटतोय, किती भारी वाटतंय आणि किती सॅटिस्फाईंग वाटतंय जेव्हा त्या कॅरेक्टरबद्दल, त्या स्टाईलबद्दल, त्याच्या साड्यांबद्दल, त्यांच्या लुक्सबद्दल, तिच्या हेअरस्टाईलबद्दल पण लोक बोलतात. रुपाली, किती भारी वाटतंय. हाऊ सॅटिस्फाईंग इज दिस? आज हेअरस्टाईल बद्दल कॉमेंट करू नका, कारण मी जस्ट म्हणजे मी आवरून गाडीत बसलेले आहे, त्यामुळे उगाच अरे नाही आज जरा वेगळे आज वेगळे नाही. ऑफकोर्स अभिमान वाटतो डेफिनेटली. प्रत्येक कलाकाराला तशी एक भूमिका मिळावी आपल्याला, अशी एक तो मॅनिफेस्ट करत असतो. आणि तसं येणं, आणि तेही कोविड जस्ट अनलॉक झालं होतं आणि ते आलं. म्हणजे आय एम फॉर्च्युनेट की त्या दरम्यान जे काही काम येईल ते करायचं, असं जे झालं होतं सगळ्यांचंच झालं होतं की जे काम येईल ते करायचं. बिकॉज 2.5 वर्ष सगळे लॉकडाऊनमध्ये होते आणि आपली इंडस्ट्री फार उशिरा सुरू झाली. त्याच्यामुळे जे येईल ते आपण करायचं, असं जेव्हा आपण विचार करतो असतो त्यावेळेला संजनासारखी भूमिका येणं आपल्याकडे, आई कुठे काय करते सारखी मालिका येणं, जी ऑलरेडी लोकांच्या मनावर राज्य करत होती, लोकांच्या पसंतीत पडलेली होती ऑलरेडी. मी उशिरा जॉईन झाले, त्याच्यामुळे आय एम लकी टू हॅव संजना इन माय लाईफ. आणि त्याच्यानंतर जो काही प्रवास 4.5 वर्षाचा 5 वर्षाचा जो काही झाला तिच्यासोबतचा, तो
मेमोरेबल होता. एक्झॅक्टली. म्हणजे मला सिरियसली सांगते, मला वाटलं नव्हतं. म्हणजे जेव्हा तुम्ही निगेटिव्ह कॅरेक्टर करता तेव्हा डेफिनेटली त्याचे प्रोज आणि कॉन्स असतात. सगळेच असतं. म्हणजे तुम्हाला हे माहीत असतं की ह्या कॅरेक्टरला असंख्य शिव्या, शाप हे सगळं मिळणार आहे, कारण ऑफकोर्स ते कॅरेक्टर तसं लिहिलं गेलं. एक्झॅक्टली. बट अगेन आय एम फॉर्च्युनेट इनफ की भरभरून प्रेम मिळालं प्रेक्षकांचं. प्रेक्षकांना एका पॉईंट नंतर संजनाची बाजूसुद्धा पटू लागली, तिच्या बाबतीत सिम्पती वाटू लागली, आणि दॅट इज द बिगेस्ट थिंग असं मला वाटतं की ते कॅरेक्टर त्या पद्धतीने लिहिलं गेलं, त्या पद्धतीने पोहोचवलं गेलं प्रेक्षकांपर्यंत. गणपतीत मी नऊवारी नेसली होती व्हाईट कलरची, सो कोणीतरी ती ऑर्डर करून ते मला कोलॅज करून DM केलंय की मी सेम तू नेसलीस तशी साडी घेतली वगैरे असं. सो नुसतं विचारणं आणि सोडून देणं इज डिफरंट. पण ते त्या जिथनं ती आलेली असते साडी, जिथनं मी कोलॅब केलेलं असतं त्यांच्याकडनं ती परचेस करणं, सो त्यांनाही छान वाटतं ज्यांच्याकडनं मी घेतलेली असते कोलॅबसाठी किंवा ज्यांनी पाठवलेली असते. सो या, आणि संजनासाठीचं हे स्टायलिंग करणं किंवा ही अशी दिसेल ही एक इमेज होती माझ्या डोक्यात की जर हा सगळा स्याप्पा आहे संजना किंवा अनिरुद्ध आणि अरुंधती यांच्या आयुष्यातला, तर ती ही अशी दिसली पाहिजे, ती अशी प्रेझेंट झाली पाहिजे. बरं, ती एक कॉर्पोरेट कंपनीमध्ये ती असल्यामुळे ती अशी स्त्री आहे. हा, ती अशी काहीतरी दिलं, काहीतरी घातलं, कशी तरी दिसली असं नसू शकतं. शी हॅज टू बी प्रेझेंटेबल. आणि ती बरं नुसती कॉर्पोरेटमध्ये नाही ना, तर ती ग्रूमिंग सेशन्स घ्यायची, ती मॉडेलिंग करायची किंवा ती मॉडेल्स बरोबर इंटरॅक्ट करायची. सो ती दिसताना अशीच दिसली पाहिजे, ती अशीच प्रेझेंट झाली पाहिजे. सो हा एक थॉट होताच. त्याच्यामुळे नुसतं आपण काय परफॉर्म करतोय पण आपण दिसतोय कसं ह्याच्यावरही बारीक लक्ष असायचं की मी जे काही कपडे आई कुठे काय करते, म्हणजे ऑफकोर्स कंटिन्युटीमध्ये असले तर ते कंटिन्युटीमध्ये घालावे लागतात, पण आय हॅव सी टू इट दॅट की मी एकही ड्रेस पुन्हा रिपीट करणार नाही, एकही साडी पुन्हा रिपीट करणार नाही. सो मग मी ते पर्सनल माझा, म्हणजे जेव्हा सिरियल आमची वाइंडअप झाली तेव्हा माझ्या 5 ते 6 बॅग्स होत्या पर्सनल कपड्यांच्या, बापरे, साड्यांच्या, ज्वेलरीचे. का तर मला असं झालं की नाही, हा ठीक आहे, प्रोडक्शनचं एक बजेट असतं, ते बजेट तुमचं तेवढं आहे ना, ओके फाईन, मी माझे पर्सनल मी आणेन. तुमच्या आयुष्यातला तो ब्रेक थ्रू मोमेंट कधी होता ज्या रूपाने तुम्हाला असं वाटलं की हे क्षेत्र माझं आहे, मी याच्यात मेहनत करणार आणि ह्याच्यातूनच माझं जे ब्रेड बटर आहे ते मी कमवणार? व्हॉट वॉज युअर ब्रेक थ्रू मोमेंट? नाट्य संमेलन जेव्हा असायचं तेव्हा त्याच्या आधी कलाकारांची सगळी व्यवस्था, मग त्यांची चेंजिंग रूम कुठे, मग त्यांना काय पाणी, चहा वगैरे वगैरे, मग ते झाल्यानंतर साडी नेसून यायची आणि जे पाहुणे येतील त्यांच्यासाठी बुके नेणं, पारितोषिक नेणं, सन्मान चिन्ह नेणं वगैरे असं. सो प्रशांत दादा बसला होता, प्रशांत दामले, आणि त्याने पाहिलं. तो म्हणाला की मग तो बॅकस्टेजला जेव्हा आला तो म्हणाला की तू नाटकात वगैरे का काम करत नाहीस? आणि मला असं झालं की हा, म्हणजे कोण विचारलं, कोणी तर करेन असं वगैरे. तर म्हणाला की अगं छान दिसते, छान पर्सनॅलिटी आहे, नाटकात काम कर. म्हटलं हा करेन, असं मी फक्त म्हटलं. कधी करेन, कोण देणार आहे, काहीच संबंध नाही. आणि त्याच वर्षाला मला असं वाटतं की जागो मोहन प्यारे हे नाटक आलं माझ्याकडे, आणि जागो मोहन प्यारेमध्ये मी अशी 4-5 कॅरेक्टर्स करायचे. बस स्टॉपवर उभी राहिलेली मुलगी, मग डॉक्टरच बनून आले किंवा काय, असे नाटकात 4-5 कॅरेक्टर्स करायचे. सो तो तसा तो प्रवास सुरू झाला. तो 4-5 कॅरेक्टर करणारी मी त्याच्यानंतर कधी सेंटरला आले आणि कधी सेंट्रिक कॅरेक्टर करू लागले, हे माझंच मला कळलं. ते झालं, ते घडत गेलं आणि ते इतकं सुंदर घडलं. ते खरं ते वाक्यच आहे ना की अशक्य हे शक्य करतील स्वामी. खरंच आहे. म्हणजे मी फक्त असं बसून स्वामी एवढंच की त्यांना ओके, त्यांचे कॅल्क्युलेशन्स तुम्ही बघा, मी निघाले. एक्झॅक्टली, बट सो ट्रू. आणि खऱ्या अर्थानं म्हणजे मला खूप भारी ही गोष्ट वाटते ना की तुम्ही आता तुमचा जो पण एलिमेंट आम्हाला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, ज्या ज्या जॉब्स तुम्ही ऑड जॉब्स केले, पण मला गर्व या गोष्टीचा आहे आणि अभिमान तुमच्याबद्दल या गोष्टीचा आहे की किसी में ना गम नहीं है. हाँ, मैंने किया है तो किया है. हाँ. और मी खुश, मी आनंदित केलंय मी काम. मला कुठलाही स्ट्रेस नव्हता, मला करायचं, मी केलं. हे जे आहे ना तुमचं,
ते तुमच्यावर आयुष्यभर राहू. थँक्यू सो मच. थँक्यू. पण आता हा कॉपी पेस्ट प्रश्न आहे कलाकारचा, आणि दिस इज द लास्ट क्वेश्चन जो मी सगळ्यांना विचारतो. सो कलाकार म्हटलं की आपण कोणाकोणाकडून इन्स्पायर होत असतो. तुम्ही पण झालाच असाल. जर तुम्हाला एक संधी मिळाली की या सीटवर तुम्हाला कोणातरी बसवायचं आहे आणि लॉंग ड्राईव्हवर जाऊन फक्त निखळ गप्पा मारायच्या, तर ती व्यक्ती कोण असेल आणि का? त्यासोबत तुम्ही काम केलेलं असो नसो, तुमची इन्स्पिरेशन असो नसो, ती व्यक्ती कोण असेल ज्यासोबत निखळ गप्पा मारायच्यात? व्यक्तीपेक्षा ना मला असं वाटतं की मलाच तिथे बसवावं असं वाटेल. हो, माझ्यातली आतली मी. बऱ्याचदा असं होतं की आपण ह्या सगळ्या लोकांमध्ये असल्यामुळे सगळ्यांशी गप्पा होतात, बोलणं होतं, मग घरच्यांशी होतं. माझ्याशी बोलणं होत नाही, माझ्याशी बोलणं होत नाही, माझ्या आतल्या मनाचं ऐकणं होत नाही. सो आता परत तुम्ही म्हणाल की अरे तू तर तुझे डिसिजन्स घेते, ते वेगळं. पण एक असतो, एक गोष्ट, एक वेगळं एक काय म्हणतात त्याला, जेव्हा तुम्ही शांत, जेव्हा तुमच्या झोनमध्ये बसता ना, तेव्हा तुम्हाला तुमच्याशीच बोलायचं असतं, तुम्हाला तुमचंच ऐकायचं असतं. सो तिला मला विचारा असं वाटेल बसवून तिथे की हाऊ आर यू, कशी आहेस तू? हे फार रेअर विचारला जातो हा प्रश्न. खूप भारी, आणि थँक्यू सो मच. तुम्हाला वेळ काढून तुम्ही हा शूट केलात, आणि तुम्ही खूप भारी ड्राईव्ह करतो. म्हणजे तुम्हाला कुठल्याही ट्रॅफिकचा काही परिणाम झाला नाही, तुम्हाला इरिटेशन नाही, आणि मला खूप आवडलं. म्हणजे काही लोक त्या ट्रॅफिक गोडबंदर असेल तर वेबसाईटनी बाहेर काढतात. नाही, तुम्ही काही नाही, आरामात लेट्स गो. फार प्रेम आहे माझं माझ्या गाडीवर आणि आजूबाजूच्या लोकांवर. काही नाही, जाणार, पोचणार आपण. पण थँक्यू सो मच, आणि आय होप यू ऑल्सो लाईक इट. येस, थँक्यू सो मच. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी.